त्याला संपवत आहे. तटकरे साहेब तुम्ही त्याला किती साथ दिली मला माहित नाही, पण ह्या दापोलीच्या नगर परिषदेभोवती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत होता. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमला बाजूला करून तुमचा राष्ट्रवादीच्या हातामध्ये ती नगर परिषद दिली. तुमचे आभार मानतो, त्याशी तुम्ही चांगला निर्णय घेतलात, तुमचे मी आभार मानतो. आणि बघाच मी बोललो, मी भाजपच्या बाबतीमध्ये बोललो नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये बोललो नाही. शिंदे साहेब, हे तटकरे साहेबांना याला सांगा. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस इथं येऊन आज देखील त्यावेळेला उद्धव ठाकरेंकडून संपवण्याचा प्रयत्न चालू होता. आज युती असताना इथल्या भाजपकडून प्रयत्न चालू आहे. तो इथल्या कोण? तो रवींद्र चव्हाण, तो इथं 10-15 कोटीची कामं घेतो. कोण? तो ठाण्याचा भाजपचा आमदार केळकर, तो येऊन इथं भूमिपूजन करतो स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून. कोण? तो गोव्याचा मुख्यमंत्री, तो इथं येऊन दापोलीत येऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवरती अधिकार सांगतो. अरे चाललंय काय तुमचं? चाललंय काय? शिंदे साहेब, होय आपली संख्या कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री बनवला, पण जहाल शिवसेनेला 40 आमदार आणि 13 खासदार आणि 10 पक्ष घेऊन उद्धव ठाकरे सारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात. अनेक कोणाची ताकद नव्हती. होय, या मच्छीमार साहेब इथं वादळ आलं, भयान वादळ आलं. आमच्या कोकणातला सगळा मच्छीमार संपला होता, देशोधडीला लागला होता, सगळ्यांची घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळेला शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते 80-82 वर्षाचे इथं येऊन 4 दिवस बसले होते कोकणामध्ये. योगेश कदम यांनी दिवस काम केलं. त्यावेळेला देखील अजितदादांनी मदत केली योगेश दादाला. मला ते सांगितलं पाहिजे. आणि इथं प्रचंड अशी मेहनत घेऊन आमच्या मच्छीमारांची घरं पुन्हा उभी केली. पण शिंदे साहेब, हा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे, आणि त्याचा पिल्लू त्याचा टुनटुन उडतही ना असं. हे साले दोघे आले नाही तिथं बघायला. कोकणाच्या मच्छीमारांचे आसवा पुसण्यासाठी या उद्धव ठाकरेंना वेळ नव्हती, आणि आता सगळ्या ठिकाणी सभा घेतोय, सगळ्या ठिकाणी पळतोय. ते पळायला तुम्ही लावलं त्याला, आता तुमच्यामुळे तो पळतोय. तुम्ही त्याला बाहेर काढलीच मातोश्रीतला. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, 2 वेळेला फक्त मंत्रालयामध्ये आला माणूस, आणि आता मोठमोठ्या गप्पा हाणतोय. 14 तारखेला म्हणजे दापोलीला येणार आहे. शिंदे साहेब, प्रभाकर मध्ये येऊ नको, आता तुला दंड बसेल. शिंदे साहेब, 14 तारखेला पुन्हा उद्धव ठाकरे इथं येतोय. माझी उद्धव ठाकरेला जाहीर आव्हान आहे, तुझ्यात हिंमत असेल तर या स्टेजवरती इथंच सभा लाव, आणि किती लोक जमतात स्थानिक ती भाग, भाड्यानं फक्त आणू नको महाराष्ट्रातून. हिंमत असेल तर लाव. इथं खेडला सभा लावली तर उभ्या महाराष्ट्रातून सब लोक आणली होती, उभ्या महाराष्ट्रातून, अख्ख्या महाराष्ट्रातून. जसा काय अफजल खान चालून येतो असं चालून आला होता. मला बोलायचं होतं, मला अधिक बोलायचं होतं. आपल्याला जायचं आहे, हेलिकॉप्टर उडणार नाही, मग आपली वस्ती इथं होईल. हेलिकॉप्टर नाही उडाला तर आपला वेळ इथं अधिक आम्हाला मिळेल. मग तसं झालं तर सांगा तुम्ही. म्हणजे मग काय होईल माहिती आहे का? आज संध्याकाळी आम्ही गुहागरला सभा लावली, त्या सभेला पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ तिकडे गुहागरला पण. तटकरे साहेब मी आहे, आणि उदय सामंत पण येत आहेत. उदय सामंतला पण आपण पाठवा. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, गवताला भाले फुटले पाहिजे. आता योगेदाचं आपण काम पाहत आहे. मला अभिमान वाटतोय. मी ऐकलं होतं बाप सवाय बेटा होऊ शकतो. योगेश कदमने आपल्या बापापेक्षा 2 पावलं अधिक पुढे टाकून त्यांनी दाखवून दिलंय. या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब